चैत्र महिना शुक्ल पक्षातील पहिली तिथी प्रतिपदा म्हणजेच ज्या दिवशी भारतातील वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणारा हा आजचा सण म्हणजेच गुढीपाडवा। नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा, श्री विश्वकुंज आयुर्वेदिक चिकित्सालय पुणे येथून, व आज आपण या गुढीपाडव्याचा आयुर्वेद जाणून घेणार आहोत। सांस्कृतिक दृष्ट्या या दिवशी उभी केली जाणारी गुढी ही एक विजयाचं, एक सन्मानाचं प्रतीक मानलं जातं, ज्या दिवशी प्रभू श्रीराम महायुद्धात विजयी होऊन अयोध्या परतले होते। ही गुढी वसंत ऋतूमध्ये उभी केली जाते व त्यामुळे या गुढीची रचना वसंत ऋतूचर्या दर्शवते। सर्वप्रथम बांबू, ज्यावरती ही गुढी उभारली जाते। या गुढीतील बांबू हा पाठीचा मणका दर्शवतो। पाठीचा मणका ज्या पद्धतीने आतून पोकळ असतो तशाच पद्धतीने बांबू देखील आतून पोकळ असतो व बांबूच्या पानाचा लेप हा अनेक प्रकारच्या अस्थि व मज्जाधातूंच्या रोगांवरती फायद्याचा ठरतो। सिल्क किंवा रेशीम कापड हा शरीरासाठी अत्यंत फायद्याचा ठरतो। अनेक रिसर्च आर्टिकल द्वारे प्रमाणित रेशीम कपडा हा निगेटिव्हली चार्ज असतो, ज्यामुळे हा कपडा केवळ पॉझिटिव्ह चार्ज अट्रॅक्ट करतो। पूर्वीच्या काळातील लोक तांब्याचे कॉइन्स हे नद्यांमध्ये विसर्जित करायचे, कारण तांब्याच्या धातूमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी आहे, ज्यामुळे पाणी शुद्ध होऊन शरीरासाठी पोषक बनतं। अशा पद्धतीने तांब्याच्या भांड्यात स्टोअर केलेलं पाणी म्हणजेच ताम्रजल पिल्याने शरीरातील तीनही दोष वात, पित्त, कफ यांचं बॅलन्स होतं व शरीरातील इतर फंक्शन, न्यूरोलॉजिकल फंक्शन्स, मेटाबॉलिझम हे सुरळीतपणे चालवायला मदत होते। फुलांची माळ व रांगोळ हे वसंत ऋतूचं प्रतीक आहे, ज्यावेळी निसर्ग हा विविध रंगाच्या फुलांनी व पानांनी सजलेला असतो। या पूर्वीच्या थंड ऋतू म्हणजेच हेमंत व शिशिर ऋतूमध्ये साचलेला कफ वसंतातील उष्णतेने वितळून शरीरामध्ये कफाचा प्रकोप होतो व त्या वाढलेल्या कफावरचं उत्तम औषध म्हणजेच कडुनिंब। आता हा कडुनिंब शरीरात वाढलेल्या कफाचं विलयन तर करतोच, परंतु सोबतच त्यामुळे शरीरामध्ये रुक्षता देखील वाढते व कफ हा बलाचं प्रतीक आहे। तर प्रकुपित झालेला कफ शरीरातून बाहेर जाऊन नवीन सम्यक कफ हा शरीरामध्ये तयार होणं अत्यंत गरजेचं आहे, जो की बलदायक व पुष्टिकर आहे। नाहीतर शरीरामध्ये रुक्षतेमुळे विविध आजार उत्पन्न व्हायची शक्यता असते। त्याचं प्रतीक म्हणून खडीसाखरेची ही माळ किंवा गाठी ही गुढीमध्ये लावली जाते, कारण खडीसाखर ही मधुर गुणात्मक असून शरीराला बल देते।